समास 4 पादसेवन भक्ती. परमेश्वराबद्दल आपलेपणा प्रेम निर्माण झालं तरी त्याचं खरं स्वरूप कळायला सद्गुरू कृपा लागते आणि त्यासाठी त्यांची सेवा करावी लागते. सेवा म्हणजे केवळ देहाची सेवा नाही, तर त्यांनी सांगितलेली साधना मोठ्या प्रेमाने निशंकपणे करणे. यातूनच परमार्थाच्या प्रांतातील बारकावे अनुभवाला येतात. ऐकूया तर. श्रीराम पादसेवन तेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे, सद्गती कारणे. या नाव पादसेवन सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण यातायाती. सद्वस्तु दाखवी सद्गुरु, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणे. जे वस्तू दृष्टी सदिसेना, आणि मनासतेही भासेना, संग त्यागे विनयेना अनुभवासी. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे. हे अनुभवियासीच भासे, ये रागथा गोवी. बहुधा अनुभवाची अंगे, सकळ कळती संत संगे. चौथे भक्तीचे प्रसंगे, गोप्यते प्रगटे. मार्ग होये परी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्वपक्ष. पाहो जाता अलक्ष, लक्षवेना. लक्षे जयासी लक्षावे, ध्याने जयासी ध्यावे. तेगे तेची आपण व्हावे, त्रिविधा प्रचिती. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होये. ते हे सद्गुरुविण काये, उमजो जाणे. सेवावे सद्गुरुचे चरण, या नाव पादसेवन. चौथे भक्तीचे लक्षण, ते हे निरोपिले. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव. ऐसिये ठाई सद्भाव, दृढ धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षा या कारणे. परंतु सद्गुरुपाय सेवणे, या नाव पादसेवन. म्हणून थोराहून थोर, चौथे भक्तीचा निर्धार. जये करिता पैल पार, बहुत प्राणी पावती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पादसेवन भक्ति निरूपण नाम समास चौथा. श्रीराम.